एकदा जर का तुम्ही हे रगडा पेटीस घरी केला ना तर घरचे तुमची एवढी तारीफ करतील ना आणि एवढं तुम्हाला असं म्हणतील ना की सारखं सारखं आम्हाला हेच खायला करून देऊन बरं का. खूप भारी रेसिपी आहे, खूप इझी आहे. काय करायचं, कुकर घ्यायचं, कुकरमध्ये आलू टाकायचे. आलू चांगल्या प्रकारे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं बघा. आपल्याला थोडंसं म्हणजे पूर्ण आलूच्या वरीपर्यंत नाही भरायचं, एक थोडंसं जे आपले आलू जिथपर्यंत येतात ना थोडं टाकायचं. एक मी गिलास 1.5 गिलास असं मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावलंय, कुकर गॅसवरती ठेवून दिलंय. त्याच्या आता 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. इकडे घेतलेला आहे कुकरमध्ये मी पांढरे वाटाणे जे असतात ना रात्रभर भिजू घालून घेतले होते मी. आणि आलू पण जे आहे ते 1 ते 2 असे मस्त छिलूट करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी आता त्याच्यात 1 ते 2 वेळेस पाणी टाकून चांगल्या प्रकारे सगळं मी धुवून घेतलंय. नंतर याच्यामध्ये 2-3 ग्लास पाणी टाकून थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकून मी कुकरचं झाकण लावून याच्यानं 4 ते 5 शिट्ट्या अशा काढून घेतल्यात बघा. वाटाण्याचा थोडासा टाइम लागतो त्याच्याने जरा जास्त काढून घेतलेले आहेत मी. नंतर बघा आपला हे रगडा पूर्ण झाल्यानं रेडी झालेला आहे. 4 ते 5 शिट्ट्या झाल्या त्याच्या. चांगल्या प्रकारे मस्त त्याची हवा जाऊ द्यायची. हवा झाली की नंतर काढायचं, छान पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचं. नसेल तर गिलासाने मॅश करा, पळीने मॅश करा, कशाने पण. आपल्याला जास्त पूर्ण ते रेवड नाही करून टाकायचं, थोडं हलका हलकं मॅश करून मस्त वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निश करायची, टाकायची बघा. कोथिंबीर छान प्रकारे कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं. मग आपला एकदम रगडा रेडी आहे. एक पार्ट जर आपला एवढा लवकर रेडी झाला, अगदी लवकर रेसिपी होते ही. जास्त काहीच याच्यामध्ये टाइम लागत नाही, फक्त वाटणं तेवढं रात्रभर भिजू घालून घ्यायचे. तर बघा आलू पण मस्त आपल्याला उकडून झालेले आहे. त्याची साल वगैरे मी काढून घेतलेली आहे बघा. त्याच्या हाताने मस्त चांगल्या प्रकारे त्याला चुरून घ्यायचं. पोटॅटो मॅशरने मॅश पण करू शकता, पण मी हाताने त्याला चुरून घेतलेले आहे. आणि चांगल्या प्रकारे चुरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला भिजू घातलेले पोहे. आपण पोह्यासाठी कसं पोहे धुवून वगैरे घेतो आणि 1-2 मिनिट ठेवतो तर लगेच सॉफ्ट होऊन जातात. पोहे घेतलेले आहेत मी 1 वाटी, आणि ते टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ, थोडंसं मिरचू आणि हळद पावडर. जास्त काय मसाल्यामध्ये मी ऍड केलेले नाहीयेत. आणि कोथिंबीर एक नंतर ऍड केलेली होती मी वरती. आणि मस्त एवढंच, दुसरं काय मध्ये ह्या टिक्कीच्या मिश्रणामध्ये टाकलेलं नव्हतं. चांगल्या प्रकारे नंतर हे सगळं पूर्ण मिक्स करून घेतलं. याच्या छान छान अशा मस्त टिक्क्या सगळ्या करून घेतल्या. म्हणजे एकदाच टिक्क्या करून घ्यायच्या, म्हणजे एकदाच सगळं तव्यावरती फ्राय करून घेता येईल. डीप फ्राय पण करू शकता आपण, तसं काही नाहीये. पण असं नुसतं साधं फ्राय करून घेतलं ना की एकदम स्ट्रीट स्टाईल आपल्याला तसं वाटतं खाण्यामध्ये. त्याच्याने मस्त काय टिक्क्या वगैरे न मस्त अशा करून घेतल्या, छोट्या मोठ्या आकार जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करून घेऊ शकता. इथे तव्याला आधी तेल ग्रीस करून घेतले, पूर्ण प्रकारे तेल लावून घेतले. नंतर त्याच्यावरती एक टिक्की ठेवायची अशी मस्त अशी उलटत पालटत खाली वरी करत करत मस्त असं त्याला भाजून घ्यायचंय बघा. थोडा पण वेळ ना असं जास्त की आपण काय करतो एक तसंच चला पूर्ण खालूनच आधी सगळं भाज द्या, नंतर वरून भाजून घ्या, असं नाही करायचं आपल्याला. मध्ये 5 ते 6 वेळेस याला पलटून आलटून घ्यायचंय बघा, म्हणजे सगळीकडून इक्वली चांगली ही झाली पाहिजे. नाही तर गॅस फुल पण नाही करायचं. एकदा तवा चांगला कडक तापला ना, लो टू मिडियम गॅस ठेवायचा. गॅस फुल केल्यानंतर करपून जाणार आणि ते मधून कचकच लागणार. सो त्याच्याने छान प्रकारे खालीवरी करत करत मस्त असं टिक्क्या भाजून घेतल्या की साईडला काढून घ्यायच्या आणि मस्त असं सर्व करायचं बघा. टिक्की घ्यायची प्लेटमध्ये, वरतून रगडा टाकायचा, त्याच्यावरतून कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं, त्याच्यावरतून गोड चटणी असते चिंचची ते टाकायची, हिरवी चटणी असते ती टाकायची. याची रेसिपी या चटणीची पाहिजे असेल ना तर मला कॉमेंट करा, मी देईन तुम्हाला त्यांची रेसिपी. सगळं मस्त वरी शेव वगैरे टाकायची, कोथिंबीर टाकायची. मस्त असं ना आपलं आता हे रेडी आहे बघा रगडा पेटीस. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असं नवीन छान रेसिपीसाठी.